येशू आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला उंचावितो, आम्ही तुझी स्तुती करतो. तू राजांचा राजा आहे, तू प्रभूंचा प्रभू आहे. धन्यवाद. पास्टर जयमाला तुमच्यासमोर एक सुंदरसं वचन घेऊन आलेली आहे. वचन असं आहे, यशाया जुना करार, यशाया अध्याय 66. मी वाचते, तुम्ही कान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. परमेश्वराचा न्याय व शिळेंची भावी भरभराट. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पदासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? हालेलुया. मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार? हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो? स्वर्ग त्याचं सिंहासन आहे आणि पाय ठेवायची जागा ही पृथ्वी आहे. कुठलं मंदिर बांधणार त्याला? हालेलुया. देव हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. एवढा मोठा विशाल प्रभू आहे आपला परमेश्वर. हालेलुया. कसा आहे? विशाल आहे प्रभू. हालेलुया. एवढा मोठा आहे की स्वर्गामध्ये सिंहासन ठेवले, बसायची जागा, आणि पाय ठेवायची जागा पृथ्वी आहे. तर कुठलं मंदिर बांधणार तुम्ही? हालेलुया. कुठल्या मंदिरात राहणार? पहिले एक मंदिर आहे वर स्वर्ग, त्याचं स्वर्ग सिंहासन आहे आणि पाय ठेवायची जागा काय आहे? पृथ्वी आहे. मग आणि दुसरं मंदिर कुठलं आहे सांगा मला परमेश्वराचं? दुसरं मंदिर कुठलं आहे परमेश्वराचं? एक मंदिर वर आहे, स्वर्गामध्ये राहतो, आणि दुसरं मंदिर कुठलं आहे? आपलं शरीर. हालेलुया. आपलं शरीरच परमेश्वराचं मंदिर आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, तुम्ही मला कसल्या प्रकारचं घर बांधणार? लोक नाही का विटांनी हे ते बांधतात. हा एक हॉल आहे, तिथे आपण प्रार्थना घेतो. पण ते हालेलुया हॉलमध्ये कसं प्रार्थना घेतो की लोकांना बस एकत्र जमणार, एकत्र बसणार, ती कलेशा म्हटलं लोक त्याला. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो, ह्या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत. हालेलुया. सर्व परमेश्वराने त्याच्या हाताने बनवलेलं आहे. आपण देवाला काय देणार? त्याने आपल्याला पण त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे बनवले. आपल्या म्हणजे हाताने घडवलं त्याने, आणि त्याच्या आपला नागपुड्यामध्ये त्याचा श्वास फुंकला तेव्हा आपण सजीव झालो. पण देवाला आपण काय देणार? लिंबू, नारळ, कोंबडे, बकरे पाहिजे देवाला स्तुतीचा यज्ञ लागतो. हालेलुया. देवाला त्याची प्रशंसा केलेली आवडते. हालेलुया. देवाला काय आवडतं? त्याची प्रशंसा केलेली आवडते. देवाला त्याची स्तुती केलेली आवडते. परमेश्वर काय म्हणतो? मी सर्व माझ्या हाताने बनवलेलं आहे म्हणून ते सगळं माझं आहे. परमेश्वराचं सगळं आहे, आपलं काही नाही. सगळं परमेश्वराने, आणि आपल्याला या पृथ्वीवर उपभोगण्यासाठी सगळं काही परमेश्वराने दिलेलं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय देणार आहे? हालेलुया. देव म्हणतो, त्याला स्तुतीचा यज्ञ द्या. परमेश्वर पिता, तू मान आहेस, तू थोर आहेस, तू सर्वशक्तिमान आहेस, तू राजांचा राजा आहेस, तू किती चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे, तू आमच्यावर किती प्रेम करतो. असं आपण त्याला धन्यवाद दिले पाहिजे. खायला दिलं, प्यायला दिलं, राहायला दिलं, आपल्याला रोजचा दिवस दाखवतो, आपल्याला चांगले हातपाय सही सलामत आहे, आपण चालतो. कित्येक लोक चालू शकत नाहीत, किती लोक हॉस्पिटलमध्ये पडलेले आहेत, पैसा असून पण त्यांच्याकडे ते डॉक्टर पण काय करू शकत नाहीत. मग आपण जरी आपल्याकडे करोडो लाभ जो नाही आहेत, पण देवाने आपल्याला काय केलेलं आहे? चांगलं जिवंत ठेवलं, सगळं सुखरूप ठेवले. रोजचे 2 घास पोटाला खातो, चांगलं चालवतो प्रभू. म्हणून त्या प्रभू परमेश्वरला काय करायचं? कोटी कोटी धन्यवाद द्यायचो. हालेलुया. पण जो दीन व भग्न हृदय आहे, माझी वचने ऐकून कंपायन होतो, त्यांच्याकडे मी पाहतो. जो दीन आहे, गरीब आहे, म्हणजे मनाने लीन, नम्र आहे, दीन आहे. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगता, परमेश्वर बोलतो भग्न हृदय, म्हणजे जे तुटलेलं हृदय. असे लोक जे प्रभूकडे येतात, त्यांची प्रार्थना प्रभू ऐकतो. आणि प्रभू म्हणतो, मी अशा लोकांना बघतो जे लीन आहेत, त्यांच्यात घमंड नाही, आकड नाही, मीपणा नाही. अशा लोकांची प्रार्थना प्रभू आहे. घमंड करणार, मीपणा करणार, कलेशामध्ये परमेश्वरला पहिले येऊन स्थान देणार नाही, भलतंच वागणार, आपलंच मनचं कारभार करणार, कधी आपलं पास्टर सांगेल त्याचं ऐकणार नाही, स्वतःच्याच मनाचं करणार. देव म्हणतो, अशा लोकांची प्रार्थना नाही. मग किती तुम्ही दर संडेला आहे, पण तुमच्यामध्ये तो स्वभाव नाही देवाला आवडेल असं. स्वभाव कसा पाहिजे? देवाला आवडेल असं. हालेलुया. जो बैल कापतो तो मनुष्य वध करणारा होय. जो बैल
बैल असं काही लोक नाही का खातात, बैल कापतो, ज्याला जो बैल कापतो त्याचं परमेश्वर काय म्हणतो, तू मनुष्यालाच मारून टाक. हालेलुया. जो मेंढ्यांचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणार आहोत. हालेलुया. जो अन्न अर्पण करतो तो डुकराचे रक्त अर्पण करणार आहोत. जो धूप दाखवतो तो मूर्तीचा धन्यवाद करणार आहोत. ज्या आरती त्यांनी आपलेच मार्ग पसंत केले आहेत व आम मंगळ पदार्थांनी त्यांचा जीव संतुष्ट होतो, त्या आरती मी त्यांच्यासाठी दुर्दर्श पसंत करेन. ज्यांची त्यांना भीती वाटते ते त्यांच्यावर आणेन. कारण मी हाक मारली तेव्हा कोणी उत्तर दिलं नाही, मी बोललो तेव्हा त्यांनी माझे ऐकले नाही. तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले, मला जे नापसंत ते त्यांनी पसंत केले. हालेलुया. 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 परमेश्वर काय बोलतो, तुम्ही मला धूप दाखवता. धूप दाखवणं म्हणजे मूर्तीपूजा करणारे लोक पण धूप दाखवतो. हालेलुया. बैल कापतो तो मनुष्याला कापल्यासारखं. हालेलुया. आणि मेंढ्यांचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणार आहोत. म्हणजे परमेश्वर काय म्हणतो, मी यज्ञाने धूप दाखवण्याने कशानेच खुश होत नाही. मी खुश होतो कशाने, मला स्तुतीचा यज्ञ, स्तुती करा, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याचीच आराधना करा, त्याचीच प्रार्थना करा, इतर लोकांना सांगा, तसं काम करा. कुठं भाजीला आणायला चालला तिथं कोणाला सांगा सुवार्ता, कुठं बस तुमच्या लाईनी तू तिथं सुवार्ता सांगा. असं म्हणतो देव. तसे लोक ते मला आवडते. त्याला हार तुरे नारळ अगरबत्त्या फुलं हे काही चालत नाही. हालेलुया. हालेलुया. जे त्याला पसंत आहे ते तुम्ही करणार तर देव म्हणतो ते माझ्या पसंतीस उतरतात. हालेलुया. नाहीतर जे लोक माझं ऐकत नाहीत, हालेलुया, शहाणपणा करतात, स्वतःलाच मी समजतात. एवढं बायबल सांगतं की येशूच प्रभू आहे, दुसरं कुणीच नाहीये, तरी लोक प्रार्थनेला येऊन पण भटकतात. हालेलुया. मूर्तीपूजा करायला जातात, सैतानाच्या हातात हात देतात, मग त्यांना परमेश्वर बघतो. पास्टर लोक कायच बोलणार नाही, कारण त्यांनी त्यांचा मार्ग निवडून घेतलाय. तर तुम्हाला कळलंय की येशू जिवंत परमेश्वर आहे, आता तुम्हाला कळून पण तुम्ही जाणून बुजून जर करताय, देवाला चिरटी सांगताय, आपल्याला काय वाटतं, अरे तेव्हा वाईट करणाऱ्या माणसाला काय वाटतं माहिती का, अरे मी एवढं करतो तरी मला काहीच होत नाही, म्हणजे मी बरोबरच. देवाने ना जोपर्यंत आपण देवाची छायात असतो, देव तेव्हा आपली देवाच्या प्रार्थनेत असतो, देव तोपर्यंत आपली काळजी घेतो. प्रार्थना सोडली, प्रार्थनेचा मार्ग सोडला, मनाचे कारभार करायला लागला, अति पाप करायला लागलं, देव एकदा बघून बघून घेतो आणि जोरसे झटका धीरे से लगे. मग दुसऱ्याने नाही म्हणायचं अरे असं कसं झालं तसं कसं झालं. जे बापाने आंबट द्राक्ष खाली तर मुलाचे दात आंबणार नाही. म्हणजे बापाने पाप केले तर मुलाला शिक्षा नाही, बापाने पाप केलं तर बापालाच शिक्षा आहे, मुलाने पाप केलं तर मुलालाच शिक्षा आहे. जो करेल तो भरेल. प्रत्येक जण आपल्याच पापामुळे मरेल. मरण तर सर्वांना आहे. स्वर्गाने नरक आहे ना, हे खरं मरण आहे. स्वर्गामध्ये जीवन आहे आणि नरकामध्ये मरण आहे. तिथं जळणं आहे, रात दिवस ओरडणं आहे, किंचाळणं आहे. मग तिथे कोणाला हाक मारणार. पृथ्वीवरच सगळ्या गोष्टी करायची गरज आहे, पश्चातापाची गरज आहे खरी. तुम्ही पृथ्वीवर राहून पश्चाताप करू शकता, देवाला आवडत असं वागू शकता, पाप झाले तर पश्चाताप करून देवाकडे वळू शकता. आणि जर नाही घमंड केला तर घमंडांचा घमंड उतरवणारा परमेश्वर आहे. तो माणूस कुठलाच लायकीचा राहत नाही, कुठलाच लायकीचा राहत नाही. सगळ्यांना वैरांसमोर, आता तुमचं कोण वैरे असेल आणि तुम्ही देवाच्या मार्गातून बाहेर गेलाय, तुम्ही चुकीचे वागताय, देवाला आवडत नाही असं करताय, तर परमेश्वर काय करतो, ते तुमचे वैरे असतं ना, वैरांना तुमच्यावर उठवणार आणि बघत राहणार मजा परमेश्वर. कारण तू माझा मार्ग पकडला नाही. तुमचे जे शत्रू आहेत, आता तुमचे शत्रू गप्प काय आहेत, कारण तुम्ही देवाच्या छायाखाली, तुम्ही देवाचे लेकरं म्हणून आहेत, तर तुमचे शत्रू गप्प आहेत. तुम्ही प्रार्थनेचा मार्ग सोडून बघा जे तुम्हाला तुमच्या दातवट खाऊन होते, जळणारे होते, माहित नाही तुम्हाला, गुप्त शत्रू पण असतात, ते सर्व देव तुमच्यावर उलटवणार, आणणार सगळं. जिकडून लांबून जिकडे जिकडे तुम्ही राहतात तिकडचे तुम्हाला शोधत येणार आणि चांगलं जे काय करायचं ते करणार. परमेश्वर काय करतो, मग परमेश्वरच आदल घडवतो. जर घमंड उतरला, पश्चाताप केला, पश्चातापाचा दिवस आहे, तर पश्चाताप केला तर परमेश्वर म्हणतो पश्चाताप करणाऱ्यांना मी पुन्हा जवळ घेतो. म्हणून या पृथ्वीवर राहूनच पश्चाताप आहे, क्षमा आहे. मेल्यावर क्षमा नाहीये आणि पश्चाताप करायला वेळ पण नाहीये, तेव्हा क्षमा मागून काहीच फायदा नाही. देव म्हणे मी तुला खाली पश्चाताप करायचा वेळ दिला होता, सुधार. माणूस काय म्हणतो, अरे मी पाप करतो तरी मला काहीच नाही, मग मीच कोण आहे. मग असं होतं ना, अचानकच काय ना काहीतरी होत जातं. असं होतं
की मग माणूस डोक्याला हात लावून बसतो, हे काय केलंय. हालेलुया. म्हणूनच अगोदरच परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला मंदिर बांधायला लावत नाही, मी काय करायला लावत नाही. विश्वास ठेवा, पश्चाताप करा, पापांची क्षमा मागा, दुसऱ्यांना क्षमा करा आणि माझं काम करा. लोकांना सांगा की येशूच प्रभू आहे. लोकांना एक जणाला तरी सुवार्ता सांगा, एक आत्म्याला तरी प्रभूकडे आणा. हे तुमचं काम परमेश्वर बघणार. की माझं पृथ्वीवर राहून यांनी माझं काम काय केलं की नुसतंच यायचे प्रार्थनेला जायचे निघून, नुसतेच यायचे आणि प्रार्थनेला जायचे निघून. देव निवडतो कशाला, प्रत्येक व्यक्तीला कळावं की येशू प्रभू आहे. याच्यासाठी निवडलेलं आहे. नुसतं आपणच आपलं यायचं, आपलंच खायचं प्यायचं, प्रभू घ्यायचं, गाणे म्हणायचे, आराधना करायचं, स्पर्श होऊन पडायचं आणि मग घरी यायचं, जेवायचं, खावायचं, झोपायचं. परत बुधवारी प्रार्थना होते, ती झाली बस झाली. काय नाही, असं नाही पाहिजे. 1000 वेळा सांगते, खूप प्रार्थना करा, खूप प्रार्थना करा, लोकांसाठी प्रार्थना करा की घर भरलं पाहिजे, लोक घरात आले पाहिजे. आणि ते देव आणणार, पण प्रार्थना तुम्ही करायला लागते. गुडघे टेकून गुडघ्यावर येऊन प्रार्थना करा, रडा पडा देवाकडे. प्रभू येशू आमच्या शेजाऱ्यांचा उद्धार, प्रभू येशूंना घेऊन ये, प्रभू येशू घेऊन ये. रोज रोज सतत भांडे घालताना, भाकर खाताना, जेवण बनवताना, कपडे धुताना, आंघोळ करताना, रस्त्यावर चाललाय, दुकानावर चाललाय, सारखं त्याच्याकडे एकच नाद लावायचा. मग परमेश्वर म्हणतो, तू प्रार्थना केलीस, मी ते ऐकली. लोकांसाठी मागताय, देव म्हणणार तुम्ही लोकांसाठी मागताय ना, तर मी तुम्हाला लोकांसाठी तर देणारच देणार, पण तुमच्यासाठी पण मी भरपूर देणार. तसं शलमोनाला देव प्रसन्न झाला आणि म्हटला, काय पाहिजे तुला सांग. तर मला म्हणाला की मी देशाचा राजा आहे, तर मला लोकांची न्याय करण्याची बुद्धी दे, म्हणजे माझ्याकडून कोणाचा गलत न्याय नाही झाला पाहिजे. आलेली ते म्हणलं, तू स्वतःसाठी तर काहीच मागितलं नाही, तू फक्त लोकांसाठी मागितलं. तर मी तुला बुद्धी तर देतो, कुणाला नसेल एवढी तुला बुद्धी तर देतो, पण कुणाकडे धन संपदा नसेल एवढी तुला धन संपत्ती देतो. अशा लोकांची देव प्रार्थना आहे. तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करा ना, आमचंच हे होऊ द्या, आमचंच हे. त्याच्यासाठी काय प्रार्थना, लोकांसाठी मागा. घरामध्ये भरपूर लोक कलेशात प्रार्थनेला आले पाहिजे, इथे आले पाहिजेत. जर इथून खाली केलं तर कोयनूरला गेला तर तिकडे लोक घरात प्रार्थनेला आले पाहिजेत. आणि देवाला, लोकांना येशूला लाजू नका लोकांसमोर, आम्ही हेच आहेत, आमची जात तेच आहे, आम्ही ते जाती धर्म कुठं मरणार ते माहिती आहे का तुम्हाला. येशू माहिती कळल्यावर अजून कशाला जात धर्म पाहिजे. हा, आम्ही ह्या जातीचे आणि त्या जातीचे, आम्ही फक्त एकच आहे, माणूस आहे. येशू ख्रिस्त आमचा परमेश्वर आहे, बस एवढं आहे. असं ठेवा, माणसाला देव मानू नका. माणूस देव नाही आहे. जर तुम्ही माणसाला देव मानलं तर मग तुमच्या जीवन डोक्यावरून देवाचा हात गेला. आणि मग किती रडला पडला तर पास्टर लोक येणार नाही तुमच्याकडे, तुमच्या मदतीला येणार नाही. कारण तुम्ही माझ्या देवाला लाजता आणि जगासमोर जातीचा लय प्रसार करता. जातीचा प्रसार करणारे हे देवाचे शिष्य कधीच बनू शकत नाही. तुम्ही किती आशिष मागा देवाकडून, तुम्हाला आशिष मिळणार नाही. स्पष्ट सांगणं माझं काम आहे. ते तुमचे गोड बोलून मन जपायला बनवलेलं नाही मला परमेश्वराने. आता तोंडावर नाही शिवाय घालणार, मागं घालणार, मागं शिवाय घालणार, तर देव मागणार कसा मार्ग दाखव. आमचं काय जाणार नाही. आलेलुया. तुम्ही जाती धर्माचा प्रसार करताय, आम्ही ह्या जातीचे, आम्ही असं, आम्ही तसं, जातीचे म्हटलं तर मग काय तुमचा फायदा नाही. देवाने जाती बनवल्या नाही, माणसाने जाती बनवल्या. म्हणून आपण माणसाप्रमाणे नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे चालायचं. तो देवाच्या इच्छेप्रमाणे, तुम्ही देवाशी चॅलेंज घेऊन बघू ना, बघाच. मला तर म्हणायचंय तुम्हाला, हा बघा, तुम्ही चॅलेंज घेऊनच बघा. जिथे तुम्ही एवढे बसलायच ना ते जाती धर्माचं लय करताना, तर तुम्ही चॅलेंजच घेऊन बघा देवासोबत. बघा काय घडत तुमच्या जीवनात, हा काय घडत ते बघा. कारण धर्माचा जातीचा चॅलेंज घेऊन बसला तर परमेश्वराशी तुम्ही मैत्री नाही, दुश्मनी घेतली. आणि ते आपल्याला एवढं माहिती आहे बाबा, आम्ही आता देवाचे लेकर आहेत. दुसरे पण देवाचे लेकर आहेत, त्यांना पण त्याच्याकडे आणायचं प्रार्थना करून. कुणाला काय आपल्याला बंदूक लावायची नाही, हे चल 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 प्रार्थनेला. तुम्हाला वाटतं नाही यांनी आलं पाहिजे, तर त्यांची नाव घेऊन घेऊन गुडघ्यावर येऊन लोकांसाठी प्रार्थना करत बसतात. बघा, देव परमेश्वर तुमची प्रार्थना आहे आणि ते सगळे येतील येशूकडे. हा, फक्त आपला तोंड झिजवणं गरजेचं आहे आणि गुडघे टेकणं गरजेचं आहे. तुम्ही तेच करणार नाही, खाणं पिणार, झोपून घेणार घरात, ते करू नका. जेवढा वेळ मिळतो ना तेवढं प्रार्थना करा. ज्यांना बाहेर निघा प्रार्थना करायला, असं निघा. एकदा एक शुक्रवार गाठला, एक मंगळवार गाठला, झालं का काम. हा, जिवंत आहे तर देवाचं काम करा. लुळे लंगडे पांगळे नाही आहेत. हा, चला पांगळे व्यक्ती नाही उठू शकत घरातून, तर उठा. देव करायला सगळंच द्यायला समर्थ आहे. हालेलुया, 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 हालेलुया.
परमेश्वराने सुंदर वचन दिलं म्हणून आम्ही प्रभू येशूला खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद देतो, पवित्र आत्म्याला धन्यवाद देतो. आता मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. सर्वांनी आपल्या आजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. विश्वासाने ठेवा. परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल. ज्यांना दिसत नाहीये त्यांच्या डोळ्यावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू त्यांच्या जीवनात कार्य करेल. कुणाला डॉक्टर झाले, मोतीबिंदू आलाय, मोतीबिंदू पण घालवणारा परमेश्वर आहे. येशू म्हणतो विश्वास ठेव, कारण विश्वासाने सर्व काही शक्य आहे. तुमचा विश्वास जास्त पाहिजे. तुमचा विश्वास कसा पाहिजे? खूप विश्वास पाहिजे की मला दिसायला लागणार, असा विश्वास पाहिजे. येशूच्या नावात मला दिसायला लागणार. हालेलुया. जे YouTube चॅनलवर पण आता जे कोणी वचन ऐकत आहे त्यांच्यासाठी पण मी प्रार्थना करत आहे. सर्वांनी विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या. ओ राबालाबा शिकिराबाला नामा शांदाराबाला रे रिबाला नंतर या क्षणाला आंधळे पाहू लागत, दगडे चालू लागत, ओके बोलू लागत, बैरांना श्रवणशक्ती हो, मतिमांच्या बुद्धीला स्पर्श हो, मेलेले जिवंत होत आहेत. या क्षणाला दमा, कुष्ठरोग, HIV, कॅन्सरच्या गाठी नष्ट होत आहेत येशूच्या नावात. या क्षणाला पोटदुखी येशूच्या नावात निघून चाललेली आहे. लूज मोशनचा त्रास येशूच्या नावात निघून चाललेले आहे. फंगल इन्फेक्शन येशूच्या नावात निघून झालेले आहे. ज्यांना डॉक्टर सांगितलेलं आहे मोतीबिंदू झालेला आहे, येशूच्या नावामध्ये मोतीबिंदूच्या दुष्ट आत्म्याला नष्ट हो येशूच्या नावामध्ये. ज्यांना दृष्टी कमजोर दृष्टी आहे येशूच्या नावात त्यांना अशी चांगली दृष्टी येत आहे. येशूची दृष्टी येत आहे. ओ राबा बाबा, ज्यांच्या हातापायामध्ये ताकद नाही प्रभू येशू यहोवाची ताकद त्यांच्या शरीरामध्ये येत आहे. ज्यांना बुद्धी नाही परमेश्वर त्यांना बुद्धी देत आहे. ज्यांना ज्ञान नाही त्यांना परमेश्वर ज्ञान देत आहे. त्यांना सर्वांना पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरत आहे. स्वर्गातून पेंटिकॉस्टची आग उतरलेली आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. या क्षणाला भूत प्रेत जादूटोणा तंत्र मंत्र करण्याची दृष्ट आत्मा तिला येशूच्या नावात धमकाते सोडाने निघायच्या शरीरातून. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. ओ राबा लाबा शिकेरा बाबा बाबा, ज्यांना फंगल इन्फेक्शन झाले ते निघून गेलेले आहे. किडनी स्टोन आहे येशूच्या नावात निघून झालेले आहे. ज्यांना मूळव्याध आहे येशूच्या नावात ते नष्ट झालेलं आहे. ओ राबा लाबा बाबा बाबा, ज्यांच्या घरात भांडणे आहेत प्रभू येशूची शांती त्यांच्या घरामध्ये येत आहे. या क्षणाला पवित्र आत्म्याची उपस्थिती उतरली आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरत आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज गॉड टचिंग यू. प्रभूचा सामर्थ्यशाली स्पर्श होत आहे. ओ राबाला बा शक्य राबाला ना. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. मी आज्ञा करणारे मी आहे पण कार्य करणारा ते प्रभू. माझी प्रार्थना तो ऐकलेली आहे. सर्वांना प्रभू पॅरालाइजच्या त्रासातून सर्व आजारातून पूर्णपणे बरा केला घोषणा करते. सारा आजार महिना तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते. माझी प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूच्या नावात तुला मान्य केली म्हणून मी धन्यवाद देते. आमेन आमेन आमेन. थँक्यू लॉर्ड. या क्षणाला ज्यांनी प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेतला आहे त्यांनी कमेंट्समध्ये मला साक्ष देऊ शकता. जिथे जवळ असाल तर तुम्ही विद्याविहार ईस्टला सायलीला हॉल राजावाडी हॉस्पिटलच्या समोर संध्याकाळी रविवारी संध्याकाळी 5 ते 8 प्रार्थनासाठी तुम्ही तिथे येऊन साक्षी देऊ शकता आणि प्रार्थनेला येऊ शकता. जर लांब असाल तुमच्या तिकडे कधीच प्रार्थनेला गेलं नसाल तर तुम्ही तिथे जवळपास तुमच्या प्रार्थना चालते तिथे तुम्ही प्रार्थनेला जाऊ शकता. पण प्रार्थनेला जाणं गरजेचं आहे कारण येशू न्याय करायला येणार आहे. येशू जिवंत परमेश्वर आहे, दुसरं कुणीच नाहीये. म्हणून प्रभू येशूकडे या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. येशू माझ्यावर प्रेम करतो, येशू तुमच्यावरही प्रेम करतो. प्रभू येशूची शांती तुम्हाला असेल. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. आय लव्ह यू लॉर्ड. आय लव्ह यू जीसस. आय लव्ह यू होली स्पिरिट. आमेन.